सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण सुरू। सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा या मागणीसाठी औसा तहसील समोर प्राणांतिक उपोषण। औसा तालुक्यातील नागर सोगा या गावातील राम वसंत सूर्यवंशी यांनी सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळावा या मागणीसाठी जुलै 5 शुक्रवारपासून प्राणांतिक उपोषणास बसले आहेत। आज त्यांचा दुसरा दिवस आहे। यासाठी त्यांनी औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। राज्यातील तमाम शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी या नात्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा म्हणून औसा तहसील कार्यालय समोर दिनांक 5 जुलै 2024 पासून बेमुदत प्राणांतिक उपोषण करीत आहेत। गेली अनेक वर्ष देशातील शेतकरी आपल्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करीत आहेत, परंतु सरकार याकडे डोळेझाक करीत आहे। भारत हा देश कृषीप्रधान देश असून देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेल्या आहेत। शेतकरी सुखी तर जग सुखी, पण या सरकारकडून याची दखल घेतली जात नाही। उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे, त्याची झळा शेतकरी सोसतोय। मत्स्यवाल सरकार भांडवलदार उद्योगपतींचे चोचले पुरवण्यात मस्त आहे। आम्ही मात्र देश अडविला लावलाय, याची यांना काहीही त्याच्याशी देणे घेणे नाही। अशा सुलतानी राजवटी विरोधी आज देशात शेतकरी चळवळी कार्यरत आहेत। त्या चळवळी बळकट व्हाव्यात व शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा म्हणून माझे प्राणांतिक उपोषण कामी यावे। त्वरित मागणी मंजूर व्हावी यासाठी औसा तहसील समोर दिनांक 5 जुलै 2024 पासून बेमुदत प्राणांतिक उपोषण करीत असून तमाम शेतकऱ्यांना या चळवळीला समर्पित असेल। न्यूज लोकनायक साठी जीवन जाधव, औसा। नमस्कार, मी राम वसंतराव सूर्यवंशी, नागर सोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर। सोयाबीनच्या दरवाढीसाठी आज 2 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे। तर सोयाबीनची आजची जर कंडिशन बघितली महाराष्ट्रामधली किंवा पूर्ण मराठवाड्यातली लातूर जिल्ह्यातली, लातूर जिल्हा सोयाबीनसाठी सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे आणि त्याचा भाव बघितला तर शेतकऱ्याला न परवडणारा भाव आहे। आणि उत्पादन खर्च जर बघितला तर जवळपास 18 ते 19,000 उत्पादन खर्च येतो एकरी आणि उत्पन्न निघत आहे 8-10 टक्क्याचं उत्पन्न निघत आहे। जर सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये फक्त एकरी 8 ते 10,000 रुपये शिल्लक राहिलेले आहेत। या उत्पादन खर्चाचा आणि उत्पन्नाचा जर तफावत बघितली तर शेतकरी लॉस मध्ये आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला कर्जबाजार होऊन नाईलाजाने आत्महत्या करावी लागत आहे। तर शासनाने याकडे थोडेसे लक्ष घालून सोयाबीनला 10,000 भाव द्यावा। ज्यावेळेस भाजपचं सरकार होतं, भाजपनं 2014 मध्ये रॅली केली होती, पाशा पटेल साहेब आणि फडणवीस दिंडी केली होती, त्यावेळेस त्यांनी 10 ते 11,000 भाव मागितला होता आणि त्या अनुषंगाने ते निवडूनही आले, पण निवडून आल्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही। तर माझी अशी त्यांना विनंती आहे की त्यांनी हा भाव देऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्याला, देशातील शेतकऱ्याला एक सन्मानाने जगण्याची संधी द्यावी। भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। कृषी प्रधान देश असून भारताची सगळी अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे आणि तरी सुद्धा शासनाचं शेतकऱ्याकडे बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे। तर माझी अशी विनंती आहे की शासनाने थोडे याकडे लक्ष घालावं। यासाठी मी कालपासून औसा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणासाठी बसलेलो आहे।